नमस्कार. ईश्वरीला मिठीत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राकेशने ठरवलेलं असतं, आज काहीही झालं तरी ईश्वरीला दसऱ्याचं सोनं द्यायच्या बहाण्याने हात लावून जवळ करणारच. अशातच आता शेवटी ईश्वरीचाही नाईलाज असतो. ईश्वरी ही आता थेट राकेशला सोनं द्यायला गेलेली असते. राकेश ईश्वरीकडनं सोनं घेतो आणि स्वतःचं सोनं देत असताना ईश्वरीचा हात धरतो. ईश्वरी म्हणत असते, राकेशजी काय करताय तुम्ही हे? त्यावर राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी काय चुकीचं आहे यात? त्यावर ईश्वरी म्हणत असते, काय चुकीचं आहे तुम्हाला कळत नाही आहे का? मी अर्णव सरांची बायको आहे आणि तुम्ही अंजली ताई यांचे मिस्टर आहात. नात्याचं भान राखा. त्यावर राकेश म्हणत असतो, ईश्वरी ॲक्च्युअलमध्ये तुम्ही माझ्या बायको आहात, कारण आपलं लग्न झालं नाही म्हणून तुम्ही मला नाकारताय का? पण लक्षात ठेवा, तुमचं आणि माझं नातं तुमच्याच वडिलांनी ठरवलं आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, आता तो विषय नाहीच आहे. विषय हा आहे की आता मी अर्णव सरांची बायको आहे, त्यामुळे तुम्ही आता माझ्या बाबतीत कसलाही त्या पद्धतीचा विचार करू शकत नाही. त्यावर आता ईश्वरीला शेवटी राकेश म्हणत असतो, तुम्ही कसाही विचार करा, मी फक्त तुमच्या बाबतीत असाच विचार करणार, कारण तुम्ही माझ्या खूप जवळच्या आणि लाईफ टाईम पार्टनर आहात. त्यावर ईश्वरी आता राकेशच्या हातातून हात सोडवते आणि तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते. राकेश म्हणत असतो, थांबा ईश्वरी, निदान ऐका तरी मला काय म्हणायचं आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, राकेशजी मला तुमच्याशी इतर कोणत्याही फालतू विषयावर चर्चा करायची नाही आहे, त्यामुळे तुम्ही यापुढे माझ्याशी न बोललात तर बरं. असं म्हणून आता ईश्वरी त्या बेडरूमच्या बाहेर पडणारच असते. तेवढ्यात राकेशने ईश्वरीला पुन्हा एकदा आतमध्ये खेचलेलं असतं आणि थेट आपल्या घट्ट अशा मिठीत आवळलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, राकेशजी सोडा. आता राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी नाही सोडणार मी तुम्हाला एवढं प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही काही केल्या समजून घेत नाही आहात. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते, राकेशजी मी मोठ्याने ओरडूही शकते, पण मी मुद्दामून ओरडत नाही आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, मला माहिती आहे तुम्ही का ओरडत नाही आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, गैरसमज करून घेऊ नका. मला फक्त तुमची राहिली खायलेली इज्जत दवडायची नाही आहे, त्यामुळे आता तुम्ही मला सोडलात तर खूप मेहरबानी होईल. त्यावर राकेश म्हणत असतो, सोडून मी तुम्हाला एकाच छातीवर की तुम्ही या अर्णवला डिवोर्स देऊन माझ्याबरोबर लग्न कराल. त्यावर ईश्वरी म्हणत असते, हे उभ्या आयुष्यात शक्य नाही आहे. अशातच आता राकेशने ईश्वरीला आणखीनच स्वतःच्या जवळ घेत आवळलेलं असतं. शेवटी ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ईश्वरी म्हणत असते, आता तर मी अर्णव सरांना बोलवतेच. आणि तेवढ्यात राकेश म्हणत असतो, बोलव ना, मला काय भीती वाटत नाही. त्या अर्णवलासुद्धा कळू दे की मी कशी माझ्या ईश्वरीला मिठीत घेतली आहे. आता हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, म्हणजे तुमच्यावर कसलाही फरक पडत नाही आहे तर? त्यावर राकेशला आता असं बोलावं लागतं की ईश्वरीजी हम मरने वालों से नहीं है, हम डरने वालों में भी से नहीं है. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अच्छा. आणि मग ईश्वरीने स्वतःचा गुडघा राकेशच्या कमरेवर मारत त्याला बाजूला केलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, मी शांत आहे, याचा तुम्ही गैरफायदा घेता काय? आता तर मला माझी पद्धत तुम्हाला दाखवावीच लागेल, पण लक्षात ठेवा, कधीही चुकून माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका. हे वाक्य ऐकताच आता राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी अशा पद्धतीने वागणार तुम्ही माझ्याशी? आणि लगेचच आता राकेशने पुन्हा एकदा ईश्वरीला आपल्याजवळ ओढत एका हाताने दाबून ठेवलेलं असतं आणि एक हात तिच्या तोंडावर ठेवत चेहऱ्यावर फिरवत असं म्हणत असतो, काय चेहरा आहे, खरंच मी तर तुमचा दिवाना आहे. आता तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव हे सगळं पाहतो आणि बोलू लागतो, नालायक माणसा, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या ईश्वरीला जवळ घेऊन तिला आवडायची. त्यावर राकेश म्हणत असतो, हे अर्णव लांब राहा. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, माझी ईश्वरी बोलणं सोडा दे. तिच्या वडिलांबरोबर माझं आणि तिच्या लग्नाची बोलणी झाली आहे. तू तर तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आहेस, त्यामुळे या लग्नाला मी मानतच नाही. त्यावर अर्णव म्हणत असतो, नालायक माणसा, तुझं याआधीच एक लग्न झालं आहे, तरीही तू ईश्वरीशी लग्न करण्याचं स्वप्न पाहतोयस. तुला जर पोलिसात दिलं ना, तर पोलीस तुझी चांगली चांबडी लोळवतील.
त्यावर राकेश हसतो आणि बोलू लागतो, अरे साले साहिबा, अगर आप में सही में उतनी पावर है तो लगाइए ना, पाठवा मला पोलिसात, बघूया पोलीस वाय वाकडं करतात माझं. आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, अहो पोलिसात गेलात तर खरंच यांना शिक्षा होईल का? त्यावर आता अर्णव म्हणत असतो, शिक्षा तर होईल, पण त्यापेक्षाही मोठी शिक्षा ताईला होईल. तिला जेव्हा या नालायक माणसाबद्दल कळल त्यावेळेला ती स्वतःलाच काहीतरी करून गेल्याची याची भीती वाटते मला. त्यावर राकेश हसतो आणि म्हणत असतो, कळलं ना आता, त्यामुळे माझ्याशी 4 पावलं लांब राहायचं. त्यावर लगेचच आता राकेश पुन्हा एकदा ईश्वरीला स्वतःच्या मिठीत आवळण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात अर्णवने मागचा पुढचा विचार न करता बोटांची मूठ करत राकेशच्या गालावर सणसणीत ठोशा लगावलेला असतो. राकेश बाजूच्या बेडवर पडतो. राकेश असा वळतो आणि अर्णवकडे रागात बघत म्हणत असतो, अय अर्णव, काय समजतोस स्वतःला तू? 4 दिवस जिममध्ये काय केलास, थोडी बॉडी काय बनवलीस, माझ्यावर हात उचलणार तू? लक्षात ठेव, मी जर हात उचलला ना तर तुला खूप भारी पडेल. त्यावर अर्णव म्हणत असतो, नालायका, पुन्हा जर ईश्वरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास ना तर उभा आडवा चिरून ठेवेन तुला. असं बोलत आता अर्णवने ईश्वरीचा हात धरत थेट आपल्या बेडरूममध्ये नेलेलं असतं. राकेश आता निर्लज्जसारखा हसत असतो. तो म्हणत असतो, आज तर तिला 2दा आवळलंय, मस्त तिच्या चेहऱ्यावर हातसुद्धा फिरवलाय. उद्या ह्यापेक्षाही 2 पावलं पुढं जाईन आणि मग काही दिवसांनी तर आहा हा 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 हा. अशातच आता थेट तिथे अंजली येते आणि म्हणत असते, काय हो, आज जरा मूडमध्ये दिसताय. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, हो ना राणी सरकार, या ना, तुमचीच वाट पाहत होतो. आणि लगेचच आता राकेश या अंजलीसोबतही फ्लर्ट करू लागतो. तेवढ्यात तिथे पुन्हा आलेल्या अर्णवने हे सगळं पाहिलेलं असतं. अर्णव स्वतःशी बोलत असतो, माझ्या बायकोशीही फ्लर्ट आणि स्वतःच्या बायकोशीही फ्लर्ट. नालायक माणसा, लवकरच नाही तुझा पर्दाफाश केला ना, नावाचा अर्णव नाही मी. आणि अशातच आपण पाहतोय हे सगळं होत असताना शेवटी आता ईश्वरीलाही राहवत नाही. तिनेही आता विचार केलेला असतो, या सगळ्यावर फायनली काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. मित्रांनो, इथे तर आता कन्फर्म आहे की अर्णव या राकेशला चांगलाच धडा शिकवणार, पण ते कधी ते काय सांगता येत नाही. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कन्फर्म कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.